ग्रामीण विभागातून नुकतेच शहर आयुक्तालयात समाविष्ट झालेल्या खापरखेडा शहर पोलिसांनी गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी भव्य कोम्बिंग ऑपरेशन राबवले। या कारवाई दरम्यान दहेगाव रंगारी शिवारातील दर्शनवाडी लॉल येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अचानक धाड टाकली असता मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कारवाया उघडकीस आल्या। घटनास्थळावरून रोख 18,000 रुपये, 3 मोपेड, 3 मोटरसायकल, 1 कार असं एकूण 6,93,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यावेळी आशिष नथुजी कासम गोत्रे, अलंकार भास्करराव कावळे दोघेही राहणार दहेगाव रंगारी व सच्चिदानंद रघुनाथ ढवळे राहणार पिपळा डाकबंगला यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। दरम्यान या विशेष मोहिमेत अवैध दारू विक्री करणाऱ्यांवरही कारवाई झाली। विश्वजित शंकर बागडे याच्याकडून 3,360 रुपयांची देशी दारू तर यश मोरेश्वर चौहारे राहणार रोहना याच्याकडून तब्बल 53,250 रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली। ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या आदेशाने व अप्पर पोलीस आयुक्त निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश रुमकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। डीबी पथकातील मुकेश वाघाडे, कविता गोंडाने, राजू भोयर, अमित खोब्रागडे, राम मुरत यादव, बादल गिरी, अभिजित सोनटक्के, पूजा इंगळे यांनी कारवाईत विशेष सहभाग नोंदवला।